मला पाहायला मिळतोय उरण तालुक्यातील धाकटुजी गावातील रोहित गुरुनाथ घरात मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. उरण तालुक्यातील सर्वाधिक श्रीमंत खेळाडू आहे ज्यानं 7 बाईक जिंकल्यात, अनेक सायकल ज्याच्या नावावर आहेत. तर दुसऱ्या बाजूला मुंबईचा वंडर बॉय, शिवडीचा खरं तर अभिमान पाहायला मिळतोय फरदीन काझी दाखल झाला ज्याच्या नावावर एक कार आहे. कौसाच्या बुमराच्या स्पर्धेमध्ये ज्यानं बाईक जिंकल्या आणि अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये नेहमीच या खेळाडूला मागणी असते. आपला फरदीन काझी पाहायला मिळतो ऑन द स्ट्राईक. त्यामुळे मोठा बॅटल आहे. दुसरा सामना कोणता संघ जिंकणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे. पहिलाच बॉल रोहित घरतचा लोवर फुल टॉस समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत, गॅप फार मोठा आहे. मिल्टी लाभाचार पहिल्याच बॉलवर मोस्ट वेलकम बाउंड्री. पहिल्याच बॉलवर मोठा फटका पाहायला मिळाला. फरदीन थांबायचं नाव घेत नाहीये. मगाच्या मॅचमध्ये देखील 45 धावा त्यानं बनवल्या होत्या आणि याही मॅचमध्ये इरादे स्पष्ट आहेत. सुपर 16 मध्ये शौर्य नावडे संघाला पाठवायचा. अनेक सारे पाठराखे दोन्ही संघाच्या बाजूने पाहायला मिळतात. रिव्हर्सचा फटका, कमालीचा टायमिंग पाहायला मिळते. बेमिसाल रिव्हर्सचा फटका पाहायला मिळाला फरदीन काझीच्या बॅटमधून. रिव्हर्सचा षटकार. मागील 2 षटकांमध्ये रोहितच्या 10 धावा पाहायला मिळाल्या नव्हत्या, पण आता सध्याच्या घडीला पाहायला गेला तर 2 बॉलवर 2 मोठे फटके पाहायला मिळालेत. चला, अमित नाईक, शौर्य नावडे आपल्या संघाचा अतिरिक्त 12वा खेळाडू नाहीये, त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी तुमच्या संघाला दिली जाते आयोजन कमिटीच्या वतीनं. महत्वाची सूचना. आणि विश्वजित ठाकूरला देखील पॅनल्टी मिळाली, त्यामुळे रायगड प्रीमियर लीग तुम्ही जिल्ह्याची स्पर्धा खेळताय. 2 धावांची पॅनल्टी घेऊन तुम्हाला त्या खेळावं लागणार आहे. चला, आयोजकांचा संघ आहे आपण म्हणूयात. आयोजन कमिटीनं चला निर्णय दिला, त्यामुळे त्वरित लगेच आपला 12 मॅन पाठवा. यावेळचा बॉल लावडली अपील बॅटची कडा, महत्वाची विकेट. फरदीन काझी झालाय बाद. मागील 2 चेंडूवर 2 मोठे फटके. रोहित घरतनं कमबॅक चांगलं केलंय, मोठी विकेट मिळवलंय. ती अर्थातच मिंदणे दादरपाडा संघासाठी मोठा खेळाडू फरदीन काझी बाद. ऍक्शन रिप्ले पाहायला गेलात तर विशेष मी कौतुक करेन ते अर्थातच सूरज केनेच्या. काय कमालीचं त्यानं खरं तर इन्स्ट्रक्शन केलं. वेगानं जे लेवल आला होता आणि त्याच वेळी योग्य तो रित्याने त्यानं टिपलाय. बघा, ऍक्शन रिप्लेमध्ये थोडासा आखूट टप्प्याचा बॉल होता, आउट ऑफ द स्विंग करण्याचा प्रयत्न छेडछाडी त्यानं जरूर केली. बॅटला ब्रश झाला, पण पंचांचा निर्णय येण्याच्या अगोदर क्रीज सोडलं फरदीन काझीनं. त्यामुळे महत्वाची मोठी विकेट स्वस्तामध्ये बाद झाल्या फरदीन काझी. रोहितनं महत्वाची विकेट मिळवल्या. मागील 2 चेंडूवर 2 मोठे फटके पाहायला मिळाले होते, पण अगदी स्वस्तामध्ये बाद केल्या फरदीन काझीला. नवीन खेळाडू पेन तालुक्यातून चिंचपाडा या परिसरातील आपण खेळाडू अभिषेक खातूला पाहू शकता. योगेश पवारच्या संघामधून खेळताना बऱ्याच वेळा पाहिला. त्यामुळं चांगला एक गोलंदाज आहे, चांगला एक फलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. लेदर देखील चांगला खेळतो अभिषेक खातू. त्यामुळे पेन तालुक्यातील हे नामांकित खेळाडू मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतात. पण महत्वाची विकेट रोहित घरतनं मिळवल्या. अनेक वेळा हा देखील उल्लेख केला की उरण तालुक्यात असा एकमेव खेळाडू आहे ज्यांना 7 बाईक फार कमी कालावधीमध्ये जिंकल्यात. यावेळचा बॉल पुन्हा एकदा खरं तर बाहेर वळवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. आउट ऑफ द ऑप्शन पाहायला मिळतो, आउट ऑफ द रीच पाहायला मिळाला. एक्स्ट्रा इथून धाव जोडली जाणाऱ्या 11 धावा धाव पडल्यावर पाहायला मिळतात. मागील सामन्याचा सामनावीर सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. अगदी चेंडू हातभर वळण घेणारे पाहायला मिळाले. याही वेळचा बॉल त्याच पद्धतीने वळवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. यावेळी टप्पा योग्य आहे आणि योग्य रीतीने वळवला देखील. त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळतो. फिरकीचा जादूगार आहे. नेहमी वेग देखील चांगला पाहायला मिळाला. अनेक वेळा चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळत असतात. यावेळचा बॉल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक नाही आहेत. बॅकेट एरियामध्ये चेंडू पाहायला मिळाला. सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न होतोय.
2 धाबा इथून मिळाल्या जातील आणि त्या 2 धाब्यानिशी संघ जाऊन पोहोचेल तो 13च्या घरात 13 धाबा धापडल्यावर पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये एक चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळणारा. अजूनही कोणाचे अर्धषटक पाहायला मिळाले आजच्या दिवसामध्ये. आत्तापर्यंत 8 अर्धषटकं पाहायला मिळालेली, 1 मिडल षटक आपण पाहिलं, 6 विकेट सुमित पत्रेच्या नावावर 2 षटकामध्ये पाहायला मिळालेत. सर्वाधिक जास्त चेंडू फरदीन काझी आजच्या दिवसामध्ये या एका इनिंग मध्ये कळलाय. यावेळचा बॉल वेगानं जरूर पाहायला मिळाला. त्याचवेळी लाऊडली अपील जरूर केलं रोहित घरातनं. पंचांकडे अगदी वेगानं चेंडू जाताना पाहायला मिळाला. बॅटला प्रस झालाय सांगत असताना पंच पाहायला मिळतात. त्याचवेळी निर्धाव चेंडू आला. सेक्शन रिप्लेमध्ये तेच पाहायला मिळतात. लोवर फुल टॉस बॉल होता, अगदी यष्टांवर जाणारा बॉल पाहायला मिळाला. आणि त्याचवेळी डॉट चेंडू पाहायला मिळतो. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धाबा बनवल्या त्या बॅटिंग करत असताना शौर्य 11 नावडे संघानं 1 बाद 13 धाबा. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये संकेत पाटील मुरवीचा गोलंदाज आहे आणि हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. मागील सामन्यामध्ये संकेत पाटीलने षटक टाकलं नाहीये, पण या सामन्यामध्ये संकेत पाटीलच्या हातामध्ये करण्याने चेंडू दिला. चांगला खरं तर स्टारकास्ट खेळाडू आहे, समर्थ कडूसारखा खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला पाहायला गेला तर तुम्ही आशिष पाटील जो कलमुसचा खेळाडू आहे, अंकेश पाटीलला पाहता. त्यानंतर प्रयासला तुम्ही प्रवेश कोळीला पाहताय, गणेशपुरीचा एक नामांकित गोलंदाज आहे. साहिल चव्हाणला तुम्ही पाहता, चिरण्याचा खेळाडू. एका वर्षामध्ये ज्यानं 3 ते 4 बाईक जिंकल्यात. डावखुऱ्याचा एक विस्फोटक खेळाडू तो देखील पाहायला मिळतो या स्क्वॉडमध्ये. पण समोर कडवं आव्हान आहे अमित नाईक. रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये नेहमी या खेळाडूला प्रचंड मागणी असते. असा आयकॉन बऱ्याचशा स्पर्धेमध्ये अमित नाईक खेळताना पाहायला मिळाला. सर्वाधिक जास्त गोवा राज्यामध्ये मागणी असते अमित नाईकला. गत वर्षामध्ये जर पाहायला गेला तर गोवा राज्यामध्ये देखील जाऊन सांगी प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा त्यांना गाजवल्या. सध्या संकेत पाटील आलेत. स्लोवर बॉल, लोवर फुल टॉस, मिड विकेट खाली आहे. क्षेत्ररक्षक आकाश पाटील तिथपर्यंत पोहोचले होते. थोडासा कठीण झेल होता, लवकर फ्लिप केला होता. त्याच वेळी फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. स्लॉप फ्लिप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. सिंगल रन्स इथून कंप्लीट झाल्या. संकेत पाटीलला तुम्ही सध्या गोलंदाजी करत असताना पाहू शकता. एक नामांकित गोलंदाज मोरबी परिसरातील प्रेमनाथ मोरबी संघातून खेळताना पाहायला मिळत असतात. आणि नेहमीच ओमकार पाटीलच्या बरोबरीनं चांगला खेळ केला. सध्या आपण तेजस म्हात्रे यांना स्क्रीनवर पाहता. एक हँडसम असा युवा पाहायला मिळतो. जीवदानी बामणडोंगरी संघाचे यशस्वी संघ नायक आहेत. यावेळचा बॉल फिरलाय आणि त्याला मात्र लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क. अभिषेक खातूच्या बॅट मधून आणखीन एक RPL सिक्सर. षटकार पाहायला मिळाला. 20 धाबा धावपटल्यावर लागल्या गेल्यात. सुरुवात चांगली केली अभिषेक खातून. संकेत पाटीलच्या विरोधात मोठा फटका आला. दोन्ही बाजूने वळवणारा हा गोलंदाज आहे. कधी कधी इन स्विंग पाहायला मिळतात, कधी कधी लेग टर्न वेगाने करत असतो. त्यामुळे फिरकीचा जादूगर आहे. अनेक वेळा रायगड ठाणे या महत्वाच्या सामन्यांमध्ये देखील चांगली गोलंदाजी संकेत पाटीलची पाहायला मिळत असते. पनवेल प्रीमियर लीगमध्ये देखील चांगली गोलंदाजी संकेतने केला. त्यामुळं रायगड जिल्ह्यातील एक नामांकित गोलंदाज आहे संकेत पाटील. सध्या गोलंदाजी करताना तुम्ही पाहता एक उत्कृष्ट खाता खेळाडू आहे. पण समोर पेन तालुक्यातील अभिषेक खातू त्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. धाव संख्या 20 पाहायला मिळते. सुरुवात थोडीशी खराब झाली होती मी म्हणेन, कारण ज्या पद्धतीने सुरुवातीला 2 चेंडूवर 2 फटके आले, त्यानंतर रोहित घरतनं चांगला कमबॅक केला. ॲज अ आयकॉन ऑल इंडियामधील फरदीन काझीला स्वस्तामध्ये बाद केला. पण अभिषेक खातू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. स्लोवर बॉल, त्याला फिरून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. रोहित पाटील पारगावचा क्षेत्ररक्षक तिथे आलाय. कमालीचा झेल टिपलाय. आणखीन एक विकेट मिळवलाय संकेत पाटीलनं. दुसरा हादरा लागलाय शौर्य नावडे संघाला. बॅक टू डिपार्ट्स अभिषेक खातू. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड
प्रीमियर लीग. महत्वाची विकेट अभिषेक खातू षटकार मारल्यानंतर बाद होताना पाहायला मिळतात. रोहित पाटील पारगावचे त्याचे क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. त्यांनी हा झेल जज केला. 20 धावसंख्येवर दुसरा आदरा लागलाय नावडे 11 शौर्य 11 नावडे टीमला. आणि मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक महत्वाचा खेळाडू नावडे गावाला पडलेले गोड स्वप्न प्रशांत खानावकर. नंतर आपण म्हणूयात की एक मोठा खेळाडू साहिल खानावकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. युवा धाटणीचा खेळाडू आहे. नेहमीच वेगानं गोलंदाजी करत असतो आणि एक अष्टपैलू भूमिका साकारणारा खेळाडू साहिल खानावकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 9 बॉलमध्ये आत्तापर्यंत 20 धावा आल्यात. त्यामुळे या क्रीडांगणामध्ये आत्तापर्यंत 3 वेळा 100 आकडा पार केला. 2 फलंदाजांनी 100 धावा वैयक्तिक बनवल्यात. एक आकाश जहांगीर, एक विश्वजित ठाकूर आणि केतन म्हात्रे. त्यामुळे 3 खेळाडूंनी 100 धावा वैयक्तिक बनवल्यात. संपूर्ण दिवसामध्ये 3 संघ अशी आहेत ज्यांनी संघाचा स्कोर 100च्या पुढे बनवला. आल्या आल्या साहिलच्या बॅटमधून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडूला पाठवले सीमारेषा पार. आउट ऑफ द प्लॉट षटकार. सव्वीस धाबा आल्या आल्याच चपराक लगावलाय. बॅटच्या स्लॉट मध्ये आला आणि अगदी समोरच्या दिशेनं व्ही शेप मध्ये चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडं. आरपीएलच्या प्रमुख मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी वरतून चेंडूला पाठवलाय. सीमा पार षटकार. 26 धाबा आपल्याला पाहायला मिळतात. 26 रन 26 धाबा आपल्याला लागल्या गेल्या. चांगली बॅटिंग लाईन देखील आहे शौर्य नावडे संघाकडे. लवकर 2 खेळाडू बाद झालेत पण चौथ्या क्रमांकावर साहिल खानावकर आलेत. नावड्याचे खेळाडू आहेत आणि एक चांगला गुणवत्तेनं भरला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्या बॅटिंग करताना पाहायला मिळतात. प्रशांत खानावकर यांच्या तालमीमध्ये घडलेला एक कोहिनूरचा हिरा साहिल खानावकर पाहायला मिळतात आणि त्यांच्या बॅटमधून आल्या आल्याच षटकार पाहायला मिळाला. यावेळचा बॉल फिरलेत आणि मात्र चेंडूला देखील पाठवलाय. मिड विकेट एरियामध्ये एका टप्प्याने चेंडू जाईल ओव्हर द रोप. आणखीन एक चौकार. मोठे फटके येताना पाहायला मिळाले. षटकांतर चौकार आला. त्यामुळे धावसंख्या गेल्या ती 30 वर. साहिल एक अशा गुणवत्तेनं भरल्या खेळाडू आहे. सुरुवातीला नावडे संघातून गोलंदाज म्हणून ओळखला गेला आणि त्यानंतर आज फलंदाजीवर देखील चांगला भर त्यानं दिला. त्यामुळे नावडेचा महत्त्वाचा खेळाडू आहे आणि आज सध्या रायगड प्रीमियर लीग मोठी स्पर्धा खेळतो. या मोठ्या फेममध्ये मोठी कामगिरी करावी लागणार आपल्या गावासाठी, रायगड जिल्ह्यासाठी, आपल्या संघासाठी. आणि मागील 2 चेंडूवर 2 मोठे फटके आलेत. त्यामुळे संकेत थोडासा महागडा ठरलाय. 17 धावा मागील 5 चेंडूवर संकेतच्या विरोधात आल्यात. संकेत थोडासा महागडा पाहायला मिळाला गोलंदाजी करत असताना. अकोट टप्प्याचा बॉल आहे. यावेळी शपल करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आकाश पाटील वेगाने आला. शिवच्या चेंडूवर सिंगल रन्स येताना पाहायला मिळणार आहे. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना शौर्य 11 नावडे संघ जाऊन पोहोचलाय. तो 2 बाद 31च्या घरात 31 रन्स. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. मैदानाच्या आतमध्ये शौर्य 11 नावडे संघ जाऊन पोहोचलाय. तो 2 बाद 31च्या घरात. मैदानाच्या आतमध्ये रायगडचा क्रिस गेल ज्या खेळाडूनं संपूर्ण रायगड जिल्हा आखाती देशांमध्ये जाऊन देखील उरण तालुक्याचं नाव फार मोठं केलं असा खेळाडू समर्थ कडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला.
40+ झाल्यानंतर देखील ज्या खेळाडूंना 5 ते 6 बाईक जिंकल्यात असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. सध्या व्यासपीठावर तुम्ही आला शेखर मुंबईकर साहेब पाहायला मिळतात, ज्यांच्या नेतृत्वाखाली अनेक वेळा समर्थ कडू असतील, विश्वजित ठाकूर असतील, अभिजित ठाकूर असतील, वैभव पाटील, प्रयास पाटील, सचिन तांडेल असे खेळाडू खेळताना पाहायला मिळत असतात. पण 40+ झाल्यानंतर देखील आपल्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. कित्येक वर्ष पाहायला गेलं तर रायगड संघाचं देखील ज्यानं नेतृत्व केलं, रतनबुवासारखी स्पर्धा ज्यानं गाजवली असं समर्थ पाहायला मिळतो. पहिलाच बॉल त्याच्या विरोधात लॉंग लीग बाउंड्री यामध्ये क्षेत्रक्षेप पाहायला मिळतात, डीपमध्ये क्षेत्रक्षेप पाहायला मिळाले. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही आहे. एक खरं तर असा गोलंदाज आहे, बऱ्याच वेळा पाहायला गेलं तर 6च्या 6 चेंडू एकाच टप्प्यावर टाकत असतो, कधी कधी 6 वेगळे चेंडू पाहायला मिळतात. अनेक मिडन षटक असेल, अनेक सारे अर्धशतकी खेळी असतील, 100 धावा देखील बॅटिंगमध्ये समर्थच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाल्या एकाच इनिंगमध्ये. त्यामुळं महत्वाचा गोलंदाज आणि तो सध्या स्विंग बॉल हाताळतोय. त्याच्या विरोधात रिव्हर्सचा फटका सजवला, चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे. अमित नाईकच्या बॅटमधून आलेला हा रिव्हर्सचा पहिला चौकार. अमित नाईक मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात, त्याच्या बॅटमधून रिव्हर्सचा चौकार आलाय. त्यामुळे आता धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36च्या घरात. यावेळचा आणखी एक फटका नेत्रदीपक. वा, अमित नाईकचा फटका उडला असेल तर अमित नाईक साठी टाळ्या व्हायला हरकत आहे. त्याच्या बॅटमधला हा लांब लचक षटकार. तर ज्या प्रेक्षकांनी आयबा कॅच घेतली त्यासाठी आयोजन कमिटीच्या वतीनं 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आयबा कॅच घेणारा प्रेक्षक आपण या आपल्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आयोजन कमिटीच्या वतीने. काय फटकेबाजी होते, एकटगरचा सितारा मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि त्याच्या बॅटमधून मोठी फटके त्यांना पाहायला मिळतात. यावेळचा हा फटका हलक्या त्याने खेळून काढला. मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्रक्षेप वेगाने गेले, सिंगल रन्स कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जातोय पण आता थांबवला. तो चांगला पाहायला मिळाला. एका धावेवर आता थांबावं लागणार आहे आणि आता एके धावेनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो 43च्या घरात. 43 धाबा धावपडल्यावर पाहायला मिळतात. रायगड प्रीमियर लीग रबर बॉलची स्पर्धा पाहायला मिळते. पण या खरं तर स्पर्धेच्या अगोदर एक आठवडा अगोदर बाहुबली ट्रॉफी स्वर्गीय नितीन नाईक स्मृती आपण ट्रॉफी कोहलीच्या मैदानामध्ये पाहिली होती आणि तिथे देखील शौर्य नांगवडे संघानं द्वितीय पारितोषिक पटकावला होता RPL संघातून खेळत असताना. आणि तिथे या खेळाडूंना तब्बल 80 धाबा संपूर्ण दिवसभरामध्ये बनवल्या होत्या. पण यावेळी साहिल खानावकरच्या बॅटमधून चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे, आकाशाला गबसती घालणारा त्याच्या बॅटमधून आला आणखीन एक षटकार आणि आणखीन एक आयबा कॅच. त्यामुळे प्रेक्षकाला आपण विनंती करूयात, तुम्हाला देखील 200 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाणार आहे. दोन बॉल दोन मोठी फटके समर्थच्या विरोधात पाहायला मिळालेत. आणखीन एक फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटचा क्षेत्रक्षेप पुढे आलाय पण आता चेंडूला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा आणखीन 6. बॅक टू बॅक दुसरा षटकार. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. साहिल खानावकर आला, त्याच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धाव पटला धावा लागले गेले तर 55 धावा, 55 रन्स. 55 धावा धाव पडला लागले गेल्यात. 2 विकेट गेल्यात. सचिन तांडेल यांचं इथं आगमन पाहायला मिळते. सुरुंगपाड्याचे जे उत्कृष्ट खेळाडू आहेत त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. आतापर्यंत पाहायला गेलं तर 3,57,857 सबस्क्राईब पाहायला मिळतात. आणखीन नवीन सबस्क्राईबर असेल तर नवीन जे प्रेक्षक असतील 24 लाईव्ह इव्हेंट चॅनलला जरूर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा. नवीन व्हिडिओ, नवीन खरं तर स्पर्धा तुमच्यासाठी हा चॅनल घेऊन येणार आहे. चिंचवलीचा खरं तर प्रेक्षक आपण सध्या पाहताय जयेश आहे. जयेशने हे 200 रुपये आजच्या दिवसामध्ये कमवलेत. आणखीन एक प्रेक्षक येताना पाहायला मिळणार आहे ज्यांनी मगाशी लॉंग लीग बाउंड्रीच्या इथे देखील झेल टिपला. फायनलच्या दिवसामध्ये प्रेक्षकांनी जर झेल टिपला तर तुम्ही घरी जाताना एक बाईक देखील घेऊन जाऊ शकता, ती देखील मोफत आहे. आयबा कॅचसाठी देखील एक इलेक्ट्रिक एक स्कूटी एक ठेवण्यात आल्या प्रेक्षकांसाठी. आयबा कॅचसाठी फायनल डेच्यासाठी
रॉयल खरं तर बिर्याणीच्या वतीनं बिर्याणी देखील आयोजन कमिटी तुम्हाला मोफत देणार आहे. म्हणजे रविवारी या संडे फंडे पाहायला मिळणाऱ्या स्पर्धा देखील पहा. बिर्याणी देखील आयोजन कमिटीच्या वतीनं तुम्ही त्याचा आनंद लुटू शकता. आणि जाताना आयोबा कॅच जर तुम्ही घेतलीत तर त्यासाठी देखील एक बाईक ही लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण देणार आहोत. म्हणजे आयोबा कॅच जेवढ्या दिवसभरामध्ये होतील त्या प्रेक्षकाचं नाव चिठ्ठीमध्ये लिहिलं जाईल आणि तो ड्रॉ आपण उडवणार आहोत. स्वप्नील पारदीला आपण पाहतोय. गराडेचा हा खरं तर प्रेक्षक आहे, सध्या स्क्रीनवर पाहायला मिळतो. त्याने देखील आज 200 रुपये कमवलेत आयोबा कॅचच्या माध्यमातून. एवढी सारी पारितोषिक फक्त रायगड प्रीमियर लीगचा हा प्लॅटफॉर्म देऊ शकतोय. हे अनेक प्रेक्षकांनी अनेक खरं तर खेळाडूंनी हे सांगितलंय. कारण मॅन ऑफ द मॅचसाठी जवळजवळ 5 बक्षिसं पाहायला मिळतात, 6 बाईक तुमच्या समोर पाहायला मिळतात, तेवढ्याच सायकल पाहायला मिळतात, मोबाईल देखील आहेत. स्क्रीनवर तुम्ही विजय शेठ खारकर साहेबांना पाहता. रोहित घरत आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. रोहितचा आणखीन एक चेंडू निर्धाव आलाय. पहिला चेंडू देखील निर्धाव आला. याही वेळी निर्धाव येताना पाहायला मिळतोय. फिरकीचा जादूगर आहे, उरण एक्सप्रेस या नावाने या गोलंदाजाला ओळखलं जातोय. आत्तापर्यंत 7 बाईक जिंकल्यात रोहित गुरुनाथ घरतनं. मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण दाकटुईचा गोलंदाज पाहताय. महत्वाची गोलंदाजी तो देखील करतोय. यावेळचा बॉल आणखीन एक वेगानं टाकलाय. आणखीन एक निर्धाव चेंडू अमित नाईकच्या समोर. आणखीन एक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळाला. 3 षटकांमध्ये 55 धावा पाहायला मिळाल्यात. पण आता सध्या या षटकामध्ये सुरुवातीचे 3 चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतात. माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाही. मैदानाच्या आतमध्ये हे चित्र पाहायला मिळतंय. सुरुवातीचे 3 चेंडू निर्धाव देखील आलेत. यावेळचा बॉल पट्ट्यामध्ये आलाय. वाट पाहिली आणि वाट लावली. मिड विकेटच्या पलीकडे अमित नाईकच्या बॅटमधून लांब लांब आणि लांबच लांब षटकार. षटकार पाहायला मिळाला अमित नाईकच्या बॅटमधून. नुकताच बाहुबली ट्रॉफी मागील हप्त्यामध्ये कोहलीच्या मैदानामध्ये होताना पाहायला मिळाले आणि त्याच्या बॅटमधून षटकार देखील आला. त्यानं देखील तिथे सिरीज पटकावली. आकाश आत्माराम घरत दाकटुजीचे जे खरं तर आहेत सिद्धिविनायक दाकटुजी संघाचे संघ मालक आणि त्यांच्या वतीनं जर अमित नाईकची विकेट रोहित घरतनं मिळवली तर त्यासाठी आकाश आत्माराम घरत साहेबांच्या वतीनं 2000चा कॅश प्राइज दिलं जाईल. सिद्धिविनायक डेव्हलपर्सचे सर्व आहेत. सध्या RPL साठी आपण पाहताय सुभाष शेठ म्हात्रे आणि प्रफुल्लजी विचारे यांच्या वतीनं फायनल दिवसाला आयोबा कॅच जो प्रेक्षक घेणार आहे त्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटी म्हणून ही प्राइज देण्यात येणार आहे. त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूयात. जे को स्पॉन्सर आहेत लेट नितीन नाईक, श्रेया स्पोर्ट्स प्रेझेंट, रायगड प्रीमियर लीग. फायनल मॅचला होती खरं तर आयोबा कॅच, पण आता फायनल डे संपूर्ण दिवसामध्ये जेवढ्या आयोबा कॅच होतील त्या प्रेक्षकांचं नाव आपण लकी ड्रॉमध्ये चिठ्ठीमध्ये लिहिणार आहोत आणि त्याचा लकी ड्रॉ आपण करणार आहोत. आणि जो प्रेक्षक कॅच घेईल त्यासाठी देखील ब्रँडेड शूज असतील, ब्रँडेड टी शर्ट असतील, बऱ्याचशा गोष्टी आयोजन कमिटी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे तुम्ही स्पर्धा पाहण्यासाठी जरूर या. रविवारी सर्वाधिक मोठी खरं तर बक्षीस मिळवण्याची संधी प्रेक्षकांना देखील आहे. 61 धावा धावपडल्या लागल्या गेल्यात. अमित नाईक सध्या बॅटिंग करतोय. याही वेळचा बॉल निर्धाव पाहायला मिळाला. आणखीन एक निर्धाव चेंडू आला. काय गोलंदाजी राहिलाय. रोहित गुरुनाथ घरत सध्या गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. महत्वाचे गोलंदाज आहेत. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये नामांकित गोलंदाजी त्याने केलं. या वेळचा बॉल पुन्हा एकदा रोहित घेऊन येताना पाहायला मिळाले. पाठीमागं खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. लॉंग स्टॉप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. व्हाईट +4 नशिबाचा पंजा मिळतोय शौर्य 11 नावडे संघासाठी. धावपट्या धाबा लागले गेल्या त्या 66 धावा पाहायला मिळतात. षटक थोडंसं महागडं देखील बनलं गेलं कारण एक षटका देखील आला. पण यावेळी आता अतिरिक्त पंजा देखील पाहायला मिळाला. यावेळचा बॉल हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न वेट अँड वॉच पाहायला मिळाला. फक्त फ्लिप केलं बॉलला आणि त्याचवेळी चेंडू अगदी डीपमध्ये जाताना पाहायला मिळतोय. मिळतील धाबा फक्त एकच धावपट्या धाबा लागले गेल्या त्या 67 पाहायला मिळतात. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. चला आपण
लुजर विरुद्ध लुजर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करूयात. परेश ठाकूर आणि त्याचबरोबर मुस्तकीन मुकादम दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आपण देखील या टॉस करण्यासाठी. लकी ड्रॉच्या माध्यमातून जे आपण 50 रुपये कुपन फाडताय त्यासाठी देखील एक बाईक आहेत, पण त्याचबरोबर आणखीन 3 सायकल देखील आहेत आणि टोटल 10 बक्षिसं ही फायनलच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहेत. म्हणजे लकी ड्रॉ तुम्ही 50 रुपये आला असाल तर ही स्पर्धा पाहताय, 50 रुपयाचं कुपन तुम्ही फाडू शकताय. घरी जाताना तुम्ही एक बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून जिंकू शकताय. 3 सायकल देखील आहेत आणि टोटल 10 बक्षिसं लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण देणार आहोत. फायनलच्या दिवसामध्ये जे प्रेक्षक येणार आहेत त्यांच्यासाठी देखील आयोजन कमिटीच्या वतीनं आणि रॉयल्स बिर्याणीच्या वतीनं संपूर्ण बिर्याणी दिली जाणार आहे मोफत आणि आयबा कॅशसाठी तुम्ही एक बाईक जिंकू शकता. हे फक्त रायगड प्रीमियर लीगमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मी सुरुवातीला म्हणालो की खेळाडूंसाठी ही मोठी स्पर्धा आयोजित केली आहे. त्यामुळं प्रत्येक खेळाडूंना ठाऊक आहे की स्पर्धेमध्ये कोणती कमी नसावी, मग ती प्रेक्षकासाठी, खेळाडूसाठी किंवा अन्य त्या सर्व गोष्टींसाठी. विशेष आपण कौतुक करूयात आयोजन कमिटीचं, आदर्श फॅमिलीचं, श्रेया, नितीन, स्मृती कोलिकोपरवाल्यांचं, सर्वांचं विशेष आपण आभार व्यक्त करूयात. 4 षटकामध्ये 67 बनल्यात. एक चांगला स्कोअर पाहायला मिळतोय. 2 मॅचेसमध्ये 70-73 पाहायला मिळाल्यात, पण आता कदाचित येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 80चा पल्ला देखील पार होऊ शकतोय. रबर बॉलची स्पर्धा आहे, पण पुन्हा एकदा संकेत पाटीलला इन्व्हाइट केलं आहे. मैदानाच्या आतमध्ये एक वेगळी रणनीती आता सध्या बिंधणी दादरपाडा संघ पाहायला मिळतात. स्वप्नील जोशी असे रुपेश पंडित यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. महेश पंडित देखील आलेत. महेश पंडित म्हणण्यापेक्षा DJ मॅडी यांचे देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. आज अनेक प्रेक्षक असे देखील आलेत जे खेळाडूंना करता सपोर्ट करण्यासाठी येताना पाहायला मिळतात. कारण आज एकूण 15 तालुक्यातील खेळाडू येतात. प्रत्येक गावातील एक खेळाडू खेळताना पाहायला मिळतोय. त्या गावातील समर्थक देखील त्या खेळाडूला समर्थन करण्यासाठी किंवा त्याच्या संघाचं मनोबल वाढवण्यासाठी येत असतात. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. सध्या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मुरबीचा खेळाडू संकेत पाटील येताना पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये अमित नाईक 10 बॉल 19 खेळतोय. साहिल खानावकर 6 बॉल 24 खेळतोय. चांगला रन रेट पाहायला मिळाला 16.75. सध्या संकेत पाटील अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा पावसाला रिमझिम सुरुवात होताना पाहायला मिळते. यावेळचा बॉल थांबून खेळण्याचा प्रयत्न अमित नाईकचा पाहायला मिळाला. तर सध्या डॉट बॉलचा रखाना वाढत चालला अमित नाईकचा, कारण सुरुवातीला चांगली फटके अमित नाईकच्या बॅटमधून आले होते, पण आतापर्यंत 5 चेंडू तो देखील निर्धाव खेळला. मकाशी देखील 45 धावा आल्यात फरदीन काझीच्या बॅटमधून, पण त्यामध्ये देखील 12 चेंडू निर्धाव पाहायला मिळालेत. पण सध्या आता फिरकीचा गोलंदाज संकेत पाटीलचा वापर केला. बेस्ट विरुद्ध बेस्ट अशी लढाई आहे. रायगडमधील दोन्ही दिग्गज खेळाडू आहेत. अनेक वेळा रायगड संघासाठी एकत्र खेळलेत, पण आता फंटॅसी वेगळी आहे, संघ मालक वेगळे आहेत. यावेळचा बॉल वाह 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 अमित नाईकने चेंडूला पाठवलाय सरळ एअरपोर्ट मध्ये. मिल्टी नाबासचा अमित नाईकच्या बॅटमधून लांबच षटकार पाहायला मिळाला. अमित नाईक थांबतो, वाट पाहतो आणि नंतर गोलंदाजावरची वाट लावतो. यासाठी तर अमित नाईक ओळखला जातोय. काय लांब लचक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. कदाचित ISPLची रबर बॉलची स्पर्धा असती तर यावर 9 धावा देखील द्यायला काय हरकत नव्हती. एवढे लांब लचक षटकार पाहायला मिळतात आणि ISPL मध्ये पहिला 9वा अमित नाईकच्याच बॅटमधून आलाय. त्यामुळे हा रायगड तालुक्याचा अभिमान आहे. उरण तालुक्यातील एक मोठा खेळाडू आहे. गाव जरी छोटा असलं तरी आज आपल्या गावाचं नाव आणि आपल्या परिसराचं, आपल्या तालुक्याचं, आपलं रायगड जिल्ह्याचं नाव मोठं करतोय अमित नाईक. आणि त्याच्या बॅटमधून मोठे फटके येताना पाहायला मिळतात. 73 धावा पडल्या लागले गेल्यात. संकेतचं स्वागतच केलं. धीम्या गतीनं बॉल टाकला होता, पण पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय लांबच लांब अमित नाईकच्या बॅटमधून. सध्या एअर स्ट्राईक, आणखीन एक षटकार. षटकारांना संपूर्ण एकत्र यायला भाग पडले आकाश पाटील आणि त्याच्या टीमला. सध्या स्क्रीनवर हेच चित्र पाहायला मिळतंय. चला स्क्रीनवर आता पाहायचं की फलंदाज खेळत असताना, हा शॉट खेळत असताना विकेटच्या पाठी गेलेत की नाही हे पाहायचं आहे. पंचांचं काम अगदी योग्यरीत्याने जय पवार सर असतील, काळे सर असतील, साजिद सर असतील, हे सर्व करताना पाहायला मिळाले. जय पवार सरांचा दांडगा अनुभव आहे. 50पेक्षा जास्त पंच त्यांच्याकडे आहेत. पंच फॅमिली फार मोठी आहे, त्यामुळे सर्वाधिक मोठी स्पर्धा ते सहजरित्या कव्हर करू शकतात.
सध्या आणि या बॉलवर षटकार आला सिक्सर. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील हे चित्र पाहायला मिळतं. अगदी पॉपिंग ग्रीजचा चांगला वापर केला, डेटवर गेले आणि त्यानंतर हिट केलं. पाहू शकताय काय फटका खेळलाय, स्वतःला फ्लाय देखील केले, बॉडी बॅलन्स देखील चांगला पाहायला मिळाला. 79 धावा दापडल्या लागल्या गेल्यात. गत वर्षामध्ये धर्मवीर चषकामध्ये मुंबईमध्ये जाऊन देखील ज्यानं पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये बाईक जिंकलंय आणि तोच खेळाडू सध्या बॅटिंग करताना पाहायला मिळतो. 13 बॉल 31 धावा. आज अमित नाईकच्या बॅटमधून 50 धावा होताना पाहायला मिळतील का? आज फरदीन काझी तिथपर्यंत पोहोचले होते, जवळजवळ दर्शन बांदेकर तिथपर्यंत पोहोचले होते, पण 50 धावा आज दिवसभरामध्ये पाहायला मिळाल्या नाही आहेत. पण आज कदाचित अमित नाईकच्या बॅटमधून 50 धावा होताना पाहायला मिळू शकतात. उरणचं खरं तर नेतृत्व सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतात. उरण विरुद्ध उरण असं म्हणूयात. कारण दुसऱ्या बाजूला आकाश पाटील विंधण्याचा जो खेळाडू आहे त्यानं देखील आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये 2 बाईक जिंकल्यात, एक सोन्याची चेन जिंकलंय, एक LED त्यानं देखील जिंकलंय. पण दुसऱ्या बाजूला रायगडमध्ये सर्वाधिक कूलर जिंकणारा खेळाडू अमित नाईकला सध्या पाहू शकताय. कूलर मॅन म्हणून देखील त्याची एक वेगळी ओळख आहे. मुंबईमध्ये देखील आपल्या नावाची एक वेगळी छाप अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये सोडल्या. पण सध्या संकेत पाटील मुरबीचा गोलंदाज आहे. 35 कूलर त्याच्या देखील नावावर आहेत. कुणाल तारेकर देखील पाहायला मिळतात. यावेळचा बॉल यावेळी ब्लँडेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिड विकेट एरियामध्ये खेळून काढला, जिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळालेत. चांगले क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतं. रोहित पाटील जे पारगावचे तिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. फक्त एकच धाव इथून जोडली गेल्या, धावपडा धावा लागल्या गेल्यात त्या 80 धावा आता होताना पाहायला मिळतात. आज देखील 100चा पल्ला पार केला जाईल का? कारण अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रबर बॉलची स्पर्धा म्हणल्यानंतर कधी कधी एका षटकामध्ये 25पेक्षा जास्त धावा देखील होताना पाहायला मिळतात. त्यामुळे गोलंदाजांची अग्निपरीक्षा आहे. संकेत पाटीलसारखा गोलंदाज थोडासा महागडा ठरला आहे. कारण मागील जर पाहायला गेलं तर 10 बॉलमध्ये त्यानं देखील 31 धावा खर्च केल्यात. कुठ्टप्याचाच बॉल होता, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, साहिल खानावकरचा हा बॉल, साहिल चव्हाणनं बॉल अडवला. चिरनेरचा किंवा खेळाडू पाहायला मिळतोय. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. धावपट्टा धावा लागल्या गेल्यात त्या 81 धावा धावपट्टा लागल्या गेल्यात. 81 रन्स. अजूनही शेवटचा एक बॉल बाकी आहे. थोडंसं टेन्शनमध्ये विंधणे दादरपडा संघ पाहायला मिळतोय. बॅटिंग लाईन चांगली आहे, पण आता गोलंदाजांना देखील चांगली साथ द्यावी लागणार आहे. कारण सुरुवातीला विकेट गेली होती फरदीन काझीची, त्यानंतर अभिषेक खातू बाद झाला. पण आता चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये साहिल खानावकर आणि अमित नाईकची. यावेळचा बॉल थोडासा खालीच ठेवला. क्षेत्ररक्षक तिथे वेगानं आलेत आणि आता यावेळी धाव घेत असताना नक्की घडले काय मैदानाच्या आतमध्ये? ही धाव थोडीशी कठीण बनू शकते आणि आता तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. कदाचित आता कोणता खेळाडू बाद झाला हे पंच आपल्यापर्यंत कळवतील आणि त्याच वेळी ॲक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. तिसऱ्या पंचांची मागणी कदाचित जय पवार सर घेताना पाहायला मिळणार आहेत की स्ट्राईक रोटेट होत असताना यावेळी नक्की खेळाडूंनी साईड सोडली की नाही. त्याच वेळी क्रॉस कोणता खेळाडू झाला हे पाहायचं आणि त्यानंतर अगदी योग्य तो डिसिजन आपण तुमच्यापर्यंत कळवणार आहोत. शेवटचा बॉल होता जिथे अमित नाईक बीट झाले. फर्स्ट टीममध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्याचवेळी योग्य तो थ्रो देखील आला, कलेक्ट देखील बॉल झाला. यष्टरक्षकानं बॉल यष्टांवर लावलाय देखील. पण नक्की आता खेळाडू कोणता बाद असेल याची चर्चा सध्या तिसरे पंच करत असताना पाहायला मिळतील. ऑन फील्ड डिसिजन इथे ग्राह्य धरला जाणार आहे, कारण फेममध्ये दिसलं जात नाही. आणि त्याचवेळी साहिल खानावकर हे खेळाडू धाव घेताना बाद होताना पाहायला मिळणार आहे. तिसरा धक्का बसलाय तो अर्थातच शौर्य 11 नावडे संघाला. त्यामुळे आता अमित नाईक सेफ पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये सध्या स्कोर जाऊन पुरलाय तो 5 षटकांच्या समाप्तीनंतर 81च्या घरात 81 रन्स, 81 धावा होताना पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये 6 षटकांची मॅच पाहायला मिळणार आहे. क्रीडांगणाच्या आतमध्ये महत्त्वाची ही मॅच देखील पाहायला मिळते. विनर्स विरुद्ध विनर, एक सामना दोन्ही संघांना जिंकला. नवीन खेळाडू येताना पाहायला मिळतात. गौरव घोसालकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. अमित नाईकसाठी इथे कॅश प्राईज येताना पाहायला मिळते. अमित नाईकच्या बॅटमधून जर अर्धशतक आलं तर अकाय 11 भोलेनाथ 11 जासई संघाचे संघमालक कल्पेश कमलाकर पाटील जासई यांच्या वतीनं अर्धशतकासाठी अमित नाईक करता 1000चं हे कॅश प्राईज हे दिलं जाणार आहे. अमित नाईकसाठी कॅश प्राईज येताना पाहायला मिळतं.
तसेच कमिटीच्या वतीने देखील अर्धशतकासाठी 1,000 रुपये प्रत्येक खेळाडूसाठी. त्यामुळं आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये 8 अर्धशतक येताना देखील पाहायला मिळालेत. 15 बॉलवर 32 खेळतोय अमित नाईक. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. 81 धाबा दापडला लागले गेल्यात. 100चा पल्ला पार केला जाणार का, की शेवटचं षटक अंकेश पाटील जो धाकटीचा गोलंदाज आहे तो या धावा थोडंसं रोखल्या जातील. अमित नाईक चांगला खेळतोय. त्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके देखील येताना पाहायला मिळालेत. आत्तापर्यंत त्यानं 4 षटकार ठोकलेत. 1 बाउंड्री त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाली. महत्त्वाची मॅच. आज कोणता संघ सुपर 16 मध्ये दाखल होणार त्यासाठी लढत पाहायला मिळते. एका बाजूला शौर्य 11 नावडे आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलात तर निशांत 11 मोरे विंधणे दादरपाडा. अंकेश पाटीलचं षटक वेगानं आलाय बॉल आणि त्याला वेगानंच पाठवण्याचा प्रयत्न केला जातोय. मिड विकेट एरियामध्ये एका टप्प्याने चेंडू निघून जाईल सीमा पार. अमित नाईक ऑन फायर. आणखीन एक चौकार. पंच्याऐंशी धावा धावपडला लागले गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये अमित नाईक काय बरसलाय. कॅप्टन बारी खेळताना पाहायला मिळतो. 1 मॅन शो एकटा लढलाय. फरदीन काझी 10 धावेवर बाद झाला होता, पण त्यानंतर अमित नाईकनं काय विस्फोटक खेळ दाखवलाय. आज शौर्य नावडे संघाचं प्रतिनिधित्व करतोय आणि आज नावडे संघाचे संघ मालक देखील खुश होताना पाहायला मिळतील. 16 बॉल 36 धावा. साई भगत यांच्या वतीनं नौकर अलिबागचे जे प्रेक्षक आहेत 3 षटकार पाठोपाठ आले, तर त्यासाठी अमित नाईक करता 1,000चं कॅश प्राइज देखील दिलं जाणार आहे. यावेळचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वतःवर स्ट्राईक ठेवायची आहे. धाव घेतली नाही अंकेशच्या विरोधात, कारण अमितला तर अर्धशतक बनवायचं आहे. मोठे फटके त्याच्या बॅटमधून येणं फार गरजेचं आहे. थोडासा पाठीमागं चेंडू ठेवला होता. लवकर पिक करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. बॅटच्या वरच्या कडेला लागला. अंकेश तिथपर्यंत आला. हे सर्व चित्र एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळतात. 85 धावा दापडला लागले गेल्यात. आजचा आपण टार्गेट म्हणूया 24 लाईव्ह इव्हेंटचं, की 3,60,000 सबस्क्राईब तरी आजच्या दिवसामध्ये व्हायला हवेत. हाच प्रयत्न आमचा देखील चालू आहे. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या जवळ क्षेत्ररक्षक वेगाने गेलेत. सिंगल रन्स कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न वेगाने अमित नाईक करताना पाहायला मिळालेत. 2 धावा देखील इथून होताना पाहायला मिळतील. 87 धावा दापडला लागले गेल्यात. चांगला स्कोर उभा केलाय, पण या षटकामध्ये आता धाबा कमी द्यायच्यात अंकेश पाटीलला. धाकटीचा गोलंदाज आहे. वेगावर स्वार होणारा गोलंदाज आहे. नेहमी चांगली गोलंदाजी तो देखील करत असतो. पहिली 2 षटकं आपण धाकटीच्या रोहित घरतला पाहिलेत, पण त्यानंतर आता धाकटीचा आणखीन एक गोलंदाज अंकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अजूनही शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. अमित नाईक 38 वर खेळतोय. 2 षटकारले 3 बॉलमध्ये, तर 50 धावा देखील कंप्लीट होताना पाहायला मिळतील. आणि 50 धावा जर आल्या तर कॅश प्राईज आयोजन कमिटीच्या वतीने 1,000 रुपये आहेत. सध्या 87 धावा दापडला लागले गेल्यात. 3 बॉलमध्ये आणखीन 2 षटकार पाहायला मिळतील का, काही पुन्हा एकदा अंकेश पाटील कमबॅक करून देतील. उरण तालुक्यातील 2 खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळतात. एका बाजूला अमित नाईक आहे, तर दुसऱ्या बाजूला धाकटीचा अंकेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतात. यावेळचा बॉल हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या जवळ एका टप्प्याने चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे. अमित नाईकच्या बॅटमधून आणखीन 4 धावा. एक्क्याण्णव धावा 91 रन्स. 100चा आज आकडा पार केला जाईल का? अमितचं अर्धशतक पाहायला मिळेल का? यावेळचा बॉल हेलिकॉप्टर लुक लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अमित नाईकच्या बॅटमधून लांबच लांब षटकार. सत्तर नंबर संघ जाऊन पोहोचला. अजूनही 2 धावांची गरज आहे अमित नाईकच्या अर्धशतकासाठी. नॉट आउट आतापर्यंत 48 वर खेळतोय. आका अँड भोलेनाथ 11 जासी संघाचे संघ मालक कल्पेश शेठ कमलाकर पाटील साहेबांच्या वतीनं 1,000, तर आयोजन कमिटीच्या वतीने 1,000. यावेळचा बॉल मिड विकेट एरियामध्ये खेळला. आकाश पाटील पाहायला मिळतात. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आता चालू आहे, पण आता दुसरी धाव इथून कंप्लीट होताना पाहायला मिळत नाहीत. पण नाबाद 49 धावांची इनिंग.
नाबाद 49 धावांची इनिंग अमित जगदीश नाईकच्या बॅटमधून पाहायला मिळाली. आज अर्धशतक होईल असं वाटत होतं प्रत्येकाला, पण 49 धावा